हळू बोल. हे बघ, मला तुझी मदत करायची आहे. पण मी तुला सेव्ह करायला गेलो ना, हे प्रकरण कुठच्या कुठे जाईल चिंगी. हो पण असं का होईल? तुम्ही सांगितलं तर त्यांना खरं कळेल. उलट तुम्ही चला ना प्लीज. अगं पण कळल्यावर ते काय आपलं कौतुक करणार आहेत का? जरा डोकं चालव चिंगी. ती चेन मी तुला दिली हे जर घरातल्यांना कळलं ना, अजून मोठा इश्यू होईल. मी ती चेन तुला का दिली, आपलं नातं काय आहे, काय सांगू मी त्यांना? पार्टीत काय झालं आपल्यात ते आओ पण मग तुम्ही मला समरदादांची चेन दिलीच कशाला? मला माहीतच नाही ती समरदादाची चेन आहे. खूप दिवसांपासून मी थोडं सोनं साठवून लॉकरमध्ये ठेवत होतो, त्याच बाहेर काढलं आणि तुलाच दिलं. म्हणजे ती समरदादांची चेन नाहीये की नाही? अहो मग तुम्ही तसं सांगा ना बाहेरचं. चला. अगं पण मी आता काहीच करू शकत नाही चिंगी. समजत का नाहीये तुला? तू आता खरं बोलायला गेलीस तरी तुला नोकरीवरून काढणार आहेत, आणि तू चोरीचा गुन्हा कबूल केला तरी तुला नोकरीवरून काढणार आहेत. पण जर खरं बोललीस तर आपण परत कधीच नाही भेटू शकणार चिंगी. चालेल तुला? चालेल? अहो पण साहेब, तुम्हाला कळतंय का? खोटं बोललं तर पाप लागेल ना. हो, पण खरं आहे तुझं. जा तुझा, सांगून टाक सगळं, सांगून टाक. पण तुला काढल्यावर माझं काही विचार केलास? घरातल्यांना कळलं ना मी तुला चेन दिली आहे, घरातून हाकलून देतील मला, प्रॉपर्टी देणार नाहीत, पैसा देणार नाही. माझी मॉम मला मुलगा मानणं सोडून देईल. दादा तर एवढा चिडेल की अख्ख्या घराशी संबंध तोडासा म्हणेल. चालेल तुला? माझं आयुष्य बर्बाद झालेलं चालेल तुला चिंगी? नाही हो, पण तुम्ही म्हणालेलात ना आपलं एकमेकांवर प्रेम आहे म्हणून, आणि वेळ आली की तुम्ही सगळ्यांना सांगाल म्हणून. हो गॉड चिंगी, ते आत्ता नाही. खूप वाईट वाटेल. माझं वाईट झालेलं चालेल तुला? नाही म्हणजे तुमचं वाईट झालेलं मी सहनच नाही करू शकत. हो ना, हो ना. म्हणून सांगतोय चिंगी, सगळं टायमिंग बघून करायचं असतं, नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम होतो. मी पण टायमिंग बघून आपल्याबद्दल घरच्यांना सगळं सांगेन, पण आत्ता नाही. आत्ता चिडलेत ना सगळे, म्हणून एक वेळ मला बोललेलं मी सहन करेन. पण मला तुझी काळजी वाटते, आपल्या नात्याची काळजी वाटते. पण तुला जर आपल्या नात्याची पर्वा नसेल ना, जा ना, सांग सगळ्यांना. जा, तू नको पाप घेऊ, मी घेतो पाप माझ्या अंगावर. जा, तू सांग, मी रस्त्यावर झोपेन राहीन. जा.